नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्धीचा या सीरीजमध्ये 91व्या भागात आपण भेटतोय. नवीन स्वरूपात ही सीरीज आपण सुरू केली होती मागच्या लेक्चरपासून आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 25 प्रश्न जे टॉप लेव्हलचे आहेत, जे रिव्हिजन म्हणून साधारणतः आपण बघतोय आणि ह्याच्यापूर्वी जेवढे पण पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन आहेत, नो ऑप्शनसहित म्हणजे ऑप्शन आपण ह्याला लावलेलं नाही आणि साधारणतः असे जे प्रश्न आहेत, जे जेणेकरून तुम्हाला मी उत्तर लिहून दिलं हाताने, तर तुमच्या जास्त काळ लक्षात राहील या हिशोबाने आपण ही सीरीज सुरू केली होती आणि आज देखील तितक्याच ताकदीचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, पहिल्यांदा चॅनलवरती आले असतील, चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. रोज रात्री तुम्हाला 10:30 वाजता हे लेक्चर काय आहे पाहायला भेटणार आहे. एक रिव्हिजन म्हणून तुम्ही जी-केचं हे लेक्चर कंटिन्यू करू शकता. ओके. पोलीस भरतीसाठीची ही सीरीज खूप कामाची आहे. जी-के फक्त आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत बघणार आहोत. ओके. चला पहिला प्रश्न तत्पूर्वी जे आपलं नादवरीचं पुस्तक आहे, साधारण 270 प्रश्नपत्रिका आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलंय. 9,900 प्लस प्रश्न जे वन लाईनर स्वरूपामध्ये आहेत. 2018 पासून 2024 पर्यंत जेवढे पण पोलीस भरतीला आलेले प्रश्न, जी-केचा प्रश्न, शिपाई, कारागृह चालक वगैरे ह्यांचा सगळ्यांचा समावेश आपण ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. सोमवारी हे पुस्तक आपलं लॉन्च होईल आणि तुम्हाला पुस्तकं सर्व महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व दुकानामध्ये हे पुस्तक अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही घेऊ शकता किंवा घरपोच जर तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर Amazon, Flipkartवरती पण अवेलेबल असेल आणि ह्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे डेमो बघण्यासाठी किंवा साधारणतः पुस्तक मागवण्यासाठी. ह्या क्यूआर कोडवर तुम्हाला पैसे पाठवायचे. ₹250 हे प्री लॉन्चिंगचं साधारणतः काय होणार आहे, तुमचं जो राहणार आहे, खर्च राहणार आहे, तो ₹250 बुकिंग करू शकता. त्यानंतर त्याची किंमत वाढून जाईल, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी राहील या पुस्तकाची. साधारणतः ₹390 मूळ किंमत आहे, ₹475 त्याचं त्यामध्ये एकूण पाने आहेत. लक्षात ठेवा, पोलीस भरतीसाठी ही सीरीज हे पुस्तक खूप कामाचं राहणार आहे. चला पहिला प्रश्न, नेहमीप्रमाणे आपण अशा पद्धतीचे प्रश्न बघत असतो आणि पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवलं जाणार आहे. ओके. भारत आणि कोणता देश आहे, तर तो आहे बांगलादेश. लक्षात ठेवा, भारत आणि बांगलादेश दरम्यानचं मैत्री पाईपलाईन हे डिझेल पुरवण्यासाठीच आहे. लक्षात ठेवा, बांगलादेशची राजधानी काय असेल, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. टका हे याचं काय चलन आहे बांगलादेशचं. लक्षात ठेवा, IMP आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान जी काही सीमा आहे, ज्याला आपण भूसीमा म्हणतो, ही सर्वाधिक किलोमीटर लागलेली आहे. लक्षात ठेवा, इतर कोणत्याही देशापेक्षा. बांगलादेश 1971 मध्ये स्वतंत्र झालेला होता आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणतो आपण, बंधू म्हणतो आपण कोणाला, तर ते शेख मुजीबुर रहमान यांना. लक्षात ठेवा, IMP व्यक्तिमत्व. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डार्क स्काय जो काही नाईट स्काय, ओके, त्याला आपण डार्क नाईट स्काय रिझर्व्ह म्हणतो आपण, हे कोठे स्थापन करण्यात आलं होतं, तर हे त्यावेळेस विचारला हा क्वेश्चन आहे आणि हे आहे हेनले या ठिकाणी. हेनले, लक्षात ठेवा, हेनले कुठे येतं, हे जम्मू आणि काश्मीरमध्ये येतं, नाही हे येतं लडाखमध्ये. ओके, लडाखमध्ये येतं. लक्षात ठेवा, हेनलेचं पासपोर्ट नाही बरं का, हे हेनले नावाचं ठिकाण आहे. ओके, हेनले नावाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह स्थापन करण्यात आलेलं आहे. घ्या पुढचा प्रश्न, शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणली आहे, तर ही योजना आहे सलोखा योजना. योजनेचं नाव काय असेल, सलोखा योजना. लक्षात ठेवा, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल दिन दरवर्षी कधी असतं, 1 ऑगस्टला राहतो. 1 ऑगस्टला महसूल दिवस असतो, लक्षात ठेवा, दरवर्षी. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे. हे आसामचे होते लचित बोरफुकन. लक्षात ठेवा, त्यांची नुकतंच 400वी जयंती साजरी करण्यात आलेलं आहे. 2024 मध्ये 400 असेल तर 2026 मध्ये जी जयंती राहणार आहे ती 402वी राहणार आहे. लक्षात ठेवू शकता. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, देशातील कोणत्या प्रदेशांमध्ये लिथियमच्या साठ्याचा नुकतेच शोध लागलेला आहे. हा विचारला क्वेश्चन आहे मागच्या वेळेस आणि हे आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर राजधानी काय असेल, हे आहे श्रीनगर. श्रीनगर ही राजधानी आहे आणि 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगळे झाले होते जम्मू काश्मीरपासून. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरमध्ये भरपूर धरणं आहेत आणि सलाल जो काय बांध आहे, सलाल जलविद्युत प्रकल्प जो चिनाब नदीवरती आहे, तो जम्मू काश्मीर राज्यामध्येच आहे, जो आता केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा. नेक्स्ट
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर करून कोणत्या नावाने ठेवण्यात आले? म्हणजे नाव चेंज करून काय केलं आता? ते ठेवलं आपण सी.डी. देशमुख चर्चगेट रेल्वे स्टेशन. जे सी.डी. देशमुख कोण होते? जे भारतीय रिझर्व्ह बँक आहे, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो पण त्याचे पहिले भारतीय मुख्य गव्हर्नर होते सी.डी. देशमुख. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन या ठिकाणी कोणत्या रेल्वे विभागाचे मुख्यालय असेल? तर ते आहे पश्चिम रेल्वे. लक्षात ठेवा. पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठं आहे? चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे? हा देश आहे मॉरिशस. कुठं? मॉरिशसमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे पुतळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि मॉरिशसची राजधानी काय असेल? तर ते आहे मॉरिशसची राजधानी तर पोर्ट लुईस. पोर्ट लुईस लक्षात ठेवा. भारत आणि मॉरिशस यांचे जे काही नातं आहे ते खूप चांगलं आहे. ज्याला मिनी इंडिया ऑफ आफ्रिका असे म्हणतात. मिनी इंडिया ऑफ आफ्रिका असंही म्हटलं तर कशाला? मॉरिशसला लक्षात ठेवू शकता. मॉरिशस. महाराष्ट्रातील म्हणजे थोडक्यात राज्यातील आपल्या राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे राजस्थान. राजस्थान आहे पहिलं राज्य ज्यांनी आरोग्य अधिकार काय केलं? लागू केलेलं आहे. काय राजधानी राजस्थानची? जयपूर. ओके. जयपूर लक्षात ठेवायचं आपण पिंक सिटी ऑफ इंडिया, भारताचे पॅरिस ऑफ इंडिया असंही आपण म्हणू शकतो जयपूरला. जयपूरला 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पण 2025 मध्ये पार पडले आहेत. राजस्थान. आलं लक्षात? रणथंबोर, सारिस्का, केवलादेव अशा प्रकारचे जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत ते राजस्थान राज्यामध्ये येतात. लक्षात ठेवा. आणि राजांचे राज्य असंही म्हटलं जातं राजस्थान राज्य. ओके. राजा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आणि किती पोलीस उपविभाग आहेत? ओके. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल यवतमाळ आणि नांदेड याचे 2 जिल्हे आहेत. ज्या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 16 तालुके येतात. आणि पोलीस उपविभाग किती असतील संपूर्ण यवतमाळमध्ये? तर पोलीस विभागांची संख्या किती असेल? तर ते आहे 6. किती? 6 लक्षात ठेवू शकता. 6. पुढचा प्रश्न. करसनदास मूलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेलं होतं? हे आहे सत्यप्रकाश. सत्यप्रकाश वर्तमानपत्र लक्षात ठेवा कोणाचं आहे? करसनदास मूलजी यांचं आहे. पुढचा प्रश्न. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ओके. हे आहेत गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या पण आहेत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतापगडच्या टेकड्या पण येतात. याच ठिकाणी प्रतापगड डोंगररांगा म्हणा किंवा टेकड्या म्हणा. ॲक्च्युअली प्रतापगडचा किल्ला मात्र साताऱ्यामध्ये बरं का. आणि प्रतापगडच्या डोंगररांगा किंवा टेकड्या कुठे येतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ईशान्येच्या भागाला जो असणारा जो काही जिल्हा आहे तर तो गोंदिया, ज्याची जी काही सीमा आहे त्याला आपण भूस्य म्हणतो, ते 2 राज्यांना लागलं आहे. एक मध्य प्रदेश, दुसरा आहे छत्तीसगड. दोन्ही ना लागलं आहे लक्षात ठेवा. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पण आहे. नवेगाव व्याघ्र प्रकल्प देखील आहे. पुढचा प्रश्न. यवतमाळ जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर ते 6. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला 6 जिल्ह्यांची सीमा लागून आहे लक्षात ठेवा. आणि यवतमाळ जो जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके आता सांगितलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो काही नदी वाहते, भरपूर नद्या वाहतात यवतमाळ जिल्ह्यामधून. यवतमाळ आणि वर्धामधून वगैरे जी वर्धा नदी वाहते सगळ्यांना माहिती असेल. लक्षात ठेवा. ओके. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद तालुका आहे ॲक्च्युली. पुसद तालुका आहे ज्या तालुक्यातून महाराष्ट्रात 2 मुख्यमंत्री पण लावले होते. पुसद तालुका, यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणता गरम पाण्याचा झरा आहे का? गरम पाण्याचा जो काही झरा आहे तो कोणता असेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरं का? तर तो आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणता गरम पाण्याचा झरा आहे? घ्या पुढचा प्रश्न. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र कोणत्या राज्याशी निगडीत आहे? म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यादरम्यान आहे? कोणत्या राज्यात आहे? तर तो आपल्या महाराष्ट्रात राहायचा आहे. एक येईल महाराष्ट्र, दुसरा आहे मध्य प्रदेश. पेंच व्याघ्र प्रकल्प असू द्या किंवा पेंच राष्ट्रीय उद्यान असू द्या, हे दोन्हीचा पण भाग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यामध्ये आहे. पेंच लक्षात ठेवा. पेंच एक नदी पण आहे. ठीक आहे ना. पेंच नदी पण आहे. IMP लक्षात ठेवू शकता. पेंच नदीवरती एक धरण पण आहे कुठलं? तोतलाडोह. तोतलाडोह धरण ज्याच्या जलाशयाचं नाव आहे मेघदूत सागर. मेघदूत सागर तोतलाडोह धरण. लोहखनिज असलेल्या लोहांच्या प्रमाणावरून लोहखनिजाच्या उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा.
म्हणजेच लोहाच्या प्रमाणावर लोह खनिजचे प्रकार आपल्याला लावायचे. ज्याला मी खूप वेळा ट्रिक सांगितली होती, MHLS ही आहे त्याची ट्रिक. म्हणजे कुठलं असेल, एम म्हणजे काय, मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट जो 1 नंबरचा आहे, म्हणजे सर्वात उच्च प्रतीचा कुठला असेल, मॅग्नेटाइट आहे. एच म्हणजे हेमॅटाइट. मॅग्नेटाइट 2 नंबरला हेमॅटाइट, 3 नंबरला कुठला असेल तर तो आहे लिमोनाइट. लिमोनाइट आहे बरं का, हे लिग्नाइट नाही, लिग्नाइट कोळसा आहे. लिमोनाइट अंडरलाईन करायला, लिमोनाइट आहे. आणि चौथा कुठला असेल तर ते आहे सिडेराइट. सिडेराइट. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांची सीमा लागून, लक्षात ठेवा. 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यात लागलेलं आहे. नांदेड, धाराशिव, त्यानंतर सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, ओके, सिंधुदुर्ग आहे. या 7 जिल्ह्यांची सीमा कशा लागून आहे? कर्नाटक राज्याला लागून आहे. आणि कर्नाटकमधल्या 4 जिल्ह्यांची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागतात. 4 जिल्ह्यांची सीमा. आणि कर्नाटक हा जो आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. कुठं आहे? दक्षिण दिशेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, कोणकोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत? 3 ठिकाणी खंडपीठ सर्वांना माहिती असेल. ओके, एक नागपूरला आहे, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगरला, नागपूर, संभाजीनगर, आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजीला, जी राजधानी आहे गोव्याची. ठीक आहे. आणि कोल्हापूरला सर्किट बेंच देखील सुरू झालेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं. मुंबई उच्च न्यायालयाची सध्याची ओके, मुंबई उच्च न्यायालयाच्या जी काही स्थापना आहे ते 1862 आहे, सर्वांना माहिती असेल. मुंबई, कोलकाता आणि मद्रासला 3 ठिकाणी हायकोर्ट स्थापन झाले होते. ओके. आणि चंद्रशेखर श्री चंद्रशेखर हे कोण आहेत? सध्याच्या घडीला मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर कधी असतं हे? हा दिवस 27 फेब्रुवारीला. कोणाची जयंती असते? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज ज्यांना आपण विष्णू वामन शिरवाडकर असं म्हणतो. कुसुमाग्रज यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देखील भेटलेलं होतं विशाखासाठी. विशाखासाठी. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? बघा, महाराष्ट्रातून लोकसभेवरती 48 सदस्य आहेत आणि राज्यसभेमध्ये 19 सदस्य आहेत. ठीक आहे. 19 आणि 78 जर आपण मिक्स केलं तर 67 होतात. त्याचा करेक्ट आन्सर आहे 67, लक्षात ठेवा. 67. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड प्रोजेक्टसाठी काय केलं? तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी पुरवलेलं आहे. तर हा देश आहे नेदरलँड. नेदरलँड. काय राजधानी नेदरलँडची? ॲम्स्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आहे, लक्षात ठेवा. बर्मा देशाचा राजा आहे थिबा. तर थिबा हा कोणत्या ठिकाणी मरण पावला होता? महाराष्ट्रामध्ये मरण पावलेला आहे तो रत्नागिरीमध्ये. कुठं? रत्नागिरी या ठिकाणी. आणि थिबाचा राजवाडा आहे बघा रत्नागिरीमध्ये. सगळ्यांनी बघितलं असेल कदाचित, वाचलं पण असेल. ओके, थिबा राजवाडा लक्षात ठेवा. बर्माचा जो काही राजा आहे थिबाचा राजवाडा तो त्या ठिकाणी बांधले गेलेला आहे. आणि मरण पण तिथं झाले रत्नागिरी या ठिकाणी. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कुठलं असेल? तर ते आहे ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन, लक्षात ठेवा. ज्याला आपण पॅपिलिओ पॉलीमनेस्टर असंही म्हणतो आपण महाराष्ट्र राज्य फुलपाखरूला. आणि राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारा आपला महाराष्ट्र हा संपूर्ण भारतातील पहिला राज्य होता. ओके, पहिला राज्य होता. महाराष्ट्राचं राज्य गीत कुठलं असेल? तर तो आहे जय जय महाराष्ट्र माझा. राज्य जो काही आपलं प्रतीक आहेत ना, हे सगळे प्रतीक तुम्ही एकदा वाचून घ्या व्यवस्थितपणे. पेपरला जायच्या अगोदर तुम्हाला ते एकदा रिव्हिजन व्हायला पाहिजे. आपल्या राजगुरूच्या पुस्तकामध्ये सर्व डिटेलमध्ये आपण दिलेलं आहे. सन 2018च्या राष्ट्रकुल, ओके, राष्ट्रकुल आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणता खेळ हा वगळण्यात आला होता? हा खेळ आहे जुडो. जुडो हा खेळ लक्षात ठेवा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्यात आलेला आहे. जुडो हा जो खेळ आहे ना, हा जपानचा राष्ट्रीय खेळ आहे. जुडो आणि सुमो हे दोन्ही पण खेळ आहेत ना, हे जपानचे राष्ट्रीय खेळ आहेत, लक्षात ठेवा. कुस्तीमध्येच मोडतो हा. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षरांची मर्यादा किती आहे? तर ते आहे 280. 280च्या अक्षरापर्यंत आपण पाठवू शकतो ट्विटरवरून, लक्षात ठेवा. ट्विटरचं तर नाव चेंज झालं आहे, तो आता एक्स झालेला आहे. एक्स जो कुणाचा ही कंपनी आता? एलन मस्क. एलन मस्कची कंपनी आहे, लक्षात ठेवा. जून 2022 नुसार महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय? जून 2022 म्हणा किंवा 2026 म्हणा. ठीक आहे, सध्या पण तेवढेच आहेत, 12 आहेत. 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आणि पोलीस आयुक्तालय जो एकदम वरचा अधिकारी कोण असतो? CP असतो. CP ज्याला आपण कमिशनर ऑफ पोलीस, पोलीस आयुक्त असं म्हणू शकतो. नेक्स्ट,
हरियाणा या राज्याची राजधानी कोणती असेल? तर ते चंदीगड. हरियाणाची राजधानी काय असेल? चंदीगड आहे. आणि पंजाबची काय असेल? पंजाबची पण राजधानी चंदीगडच आहे, लक्षात ठेवा. पंजाब, हरियाणा, चंदीगड हे सगळे वेगळे झाले 1966 मध्ये शहा कमिशननुसार, शहा आयोगानुसार. हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न होते. ओके. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न युजफुल ठरतीलच येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी. आणि चला थोडक्यात मध्ये माहिती देतो. राजगुरू आहे आपलं. राजगुरू जो 22,500 प्लस वन लाइनर्स ठोकळा आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान अगदी विषयानुसार जर तुम्हाला कुठला ठोकळा पाहिजे असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा ठोकळा कुठंच नाही अजून. 876 पानाचा हा ठोकळा आहे. विषयानुसार पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. 499ला हा ठोकळा तुम्हाला घरपोच भेटेल. या नंबरला WhatsAppला मेसेज करायचं कोणते पुस्तक पाहिजे असेल तर. आणि जे स्वप्नपूर्ती पुस्तक आहे 2023 आणि 24मध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्याच्या हस्तलिखित नोट्स आहेत ते. ओके. नक्कीच तुम्हाला ही सीरीज पण आहे स्वप्नपूर्ती सीरीज आपल्या YouTubeवर तुम्ही बघून घेऊ घेऊ शकता. 230ला हे पुस्तक भेटेल तुम्हाला घरपोच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच चार्ज परत द्यायचे नाही बरं का. आणि जो आपलं नवीन पुस्तक आहे तो म्हणजे ₹250 भेटेल नाद वर्दीचा. बाकी ठीक आहे. हे कोणतेही पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला या नंबरला WhatsAppला मेसेज करा. डेमो बघायचा असेल तरी पण मेसेज करू शकता. ओके. चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन विद्यार्थी असतील चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. रोज रात्री आपण भेटूयात या सीरीजमध्ये. आणि रोज रात्री 9 वाजता आपण भेटणार आहोत चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये. रोज सकाळी 6 वाजता मी तुम्हाला देतच असतो एक महत्त्वाचं बुलेट रॅपिड फायर चालू घडामोडीचं रिव्हिजन. ओके. चला इथं थांबूयात आपण. कोणती सीरीज मिस करू नका जर तुम्हाला जी केला मार्क पाहिजे असेल तर. ओके. चला थँक जय हिंद.